झालेला आहे. चला सुरेशला पण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथे आपण देतोय. वाघेरा टीम आज या स्पर्धेचा चॅम्पियन राहिलेल्या पहिला पर्वाचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथे आपण देतोय. फायनल मुकाबल्याचा आपण मॅन ऑफ द मॅच जो इथे देतोय. फटाक्यांची आतिषबाजी जी मात्र इथे आपण बघाल. फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच इथे दिला गेलाय. त्याच्यानंतर पारितोषिक सोहळ्याच्या दिशेने आपण मिळूया लगेच थोड्याच वेळात. खूप चांगली पंचगिरी आपण पाहिली. आमच्या अनंता गाबंडा सर आणि त्याचबरोबर श्रीपद सर दोन्ही पंच आपण या व्यासपीठावरती. आपण लगेचच इथे हा शुभ सन्मान कंटिन्यू करून घेतोय. त्यांच्या माध्यमातून आपण पाल चांगली अंपायरिंग आपण बघितली. श्रीपद सर आणि आमच्या अनंता गाबंडा सर A1 जोडी आपण पाहू शकतायत. या दोन्ही पंचांचा यथोचित शुभ सन्मान एकत्रित केला जाईल. चला श्रीपद सर आपणही आले आहेत, त्याचबरोबर अनंता सरही आलेत. आपण श्रीपद सर तुमच्याशी जरूर आम्ही संवाद साधू आहे. तुम्ही सध्या बोलत नाही मात्र करून दाखवत आहे. आपण मुख्यतः इथे महत्वाचा शुभ सन्मान करतोय. चला मी विनंती करेन हा शुभ सन्मान करण्यासाठी अगदी आमच्या मॅनेजमेंट टीमला की आपल्या शुभच आहे आपण हा शुभ सन्मान इथे करायचा आहे. श्री मलंगड चषक ही स्पर्धा आपण सर्वांनीच पाहिली. जबरदस्त आयोजन, खतरनाक आयोजन जे आपण बघितलं आणि यशस्वीरित्या स्पर्धा पारही पडली आहे. आपण सरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. महेश आपुलकेची प्रेमळ चाल आणि त्याच्यानंतर स्पर्धेचा मुवमेंट, पुष्पगुच्छ आणि ओळखपत्र सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान इथे करतोय. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहिली. तब्बल 6 रात्रींचं आयोजन जे आज यशस्वीरित्या पार पडलेलं आपण पाहतोय आणि काही क्षण आता बाकी राहिलेत. बक्षीस समारंभ जो आता इथे सुरू झालेला आपण पाहताय. दिलीप दादा भगत आमचे रमेश सर यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान होताना बघतोय. खूप चांगली अंपायरिंग ज्या पंचांच्या माध्यमातून आपण पाहिली. त्याचबरोबर आमचे स्कोरर मित्र ज्यांनी करता गुणलेखन केलं या स्पर्धेचं ते आमचे चेतनजी आगेवला सरांचाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. श्री मलंगड चषक ही स्पर्धा आपण पाहिली. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण बघितली. स्पर्धेचा निकालही जाहीर झालाय. आपण मुख्यतः पावड्यांचा शुभ सन्मान कंप्लीट करून मग पारितोषिक सोहळ्याच्या दिशेने वळणार आहोत. आमचे स्कोरर मित्र चेतन सरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आपण बघतोय. आपण पाहाल सरांचाही मनापासून आभार आम्ही व्यक्त करू ज्यांनी चांगलं काम केलं स्कोरिंगचं. त्याचबरोबर MTC लाईव्हचे ओनर आपण सागरजी देखील सरांचा यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. आणि या शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आमचे दिलीप दादा आणि त्याचबरोबर भरत दादा यांना की आपल्या शुभ हस्ते आपण MTC लाईव्हचे ओनर सागरजी फराड सरांचा यथोचित शुभ सन्मान जो इथे होत असताना पण पाहाल. खूप चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी हे पारदर्शक जर कोणी केलं असेल या स्पर्धेचं तर ते आपण पाहताय MTC लाईव्ह या ऑनलाईन खरतर वाहिनीच्या माध्यमातून आम्ही त्यांचे आभार व्यक्त करू. खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा त्यांनी खरतर पार पाडली आणि पुढच्याही वर्षी खरतर अशाच पद्धतीचं प्रेम आपलं राहू. श्री मलंगड चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. त्याचबरोबर आपण पाहाल आमचे समालोचक परममित्र ज्यांचा आवाज आपण प्रत्येकी रात्रीमध्ये ऐकत आलो असे आमचे लाडके समालोचक रमेशजी गिरास सरांचाही हेतोचित शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. आपण बघाल
हा यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहाल. त्याचबरोबर आपण पाहतायत ज्यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली गेली, जे आपण पाहताय आमचे डीजे ओनर करताना आपण पाहाल सन्मान्य आदरणीय दीपक दादा पारधी यांचाही यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. बघा मित्रांनो, अगदी कॉमेंटेटर तर कॉमेंट्री करतो, परंतु त्यांच्या आवाजाची काळजी घेणं हे तितकंच इम्पॉर्टंट आपण पाहाल. आणि आपण पाहू शकताय अगदी आमच्या आवाजाची काळजी घेतली गेली. आमचे डीजे ओनर आपण पाहाल नक्कीच दीपक दादा पारदे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आपण बघतोय. हा शुभ सन्मान दिलीप दादांच्या शुभास्ते आपण होत असताना पाहाल. स्पर्धा अगदी गुण्या गोविंदानं पार पडलेली आपण पाहिले. श्री मलंगड चषक ही स्पर्धा मेहनत आयोजकांनी घेतली, ज्यामध्ये आपण पाहिलं आमचे दिलीप दादा वाघ असेल, दिलीप दादा भगत असेल, आमचे भरत दादा असतील, त्याचबरोबर संपूर्ण मॅनेजमेंट टीम असेल ज्यांनी गर्दर हे आयोजन यशस्वीरित्या पार पाडलेलं आपण पाहतोय. दीपक दादांचाही शुभ सन्मान होत असताना आपण बघाल. त्याचबरोबर आपण बघू शकतायत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची गर्दर खेळपट्टी गर्दर तयार केली गेली होती. आपण बघाल आमचे एवन जोडी गणेश दादा गिरा आणि त्याचबरोबर आमचे रमेशजी गिरा या दोन्ही व्यक्तिमत्वांचा यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आमच्या एवन जोडीला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपला यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहाल भव्य खरतर फ्लड लाईट्स मधली क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली आणि जरूर या स्पर्धेला प्रत्येकाने खरतर खूप चांगल्या पद्धतीची मेहनत जी खरतर घेऊन आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमला सपोर्ट केला आणि आपण पाहतायत आमच्या एवन जोडीचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती होतोय. त्याचबरोबर आपण पाहाल अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अगदी मी विनंती करेन सन्मान्य आदरणीय आमचे किशोरजी उघडा भाऊ जे खरतर उपस्थित आहेत. भाऊ नाही की आपण व्यासपीठावरती या. आपलाही हेतुजित मान आणि शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. चला भाऊ आपण या प्लीज. तुर्तास आपण आणखीन एका महत्वाच्या शुभ सन्मानाच्या दिशेने भरतोय. आपण पाहाल बांधनवाडी किलबिल परिवार ज्यांच्या माध्यमातून खूप मोठा सपोर्ट जो या स्पर्धेसाठी राहिला. संपूर्ण खरतर किलबिल अगदी बांधनवाडी गावच्या संपूर्ण भविष्याला खरतर विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलाही यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. खूप चांगल्या पद्धतीचं काम जे मात्र नक्कीच या सर्वच व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून राहिलं. समीर, करण, सौरभ, रोशन, जगदीश, रोहित, महेश, उमेश या सर्वांच्याच माध्यमातून खूप मोठा सपोर्ट या स्पर्धेसाठी राहिला. या सर्वांचाच पुढे एकदा मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि सुभाषजी खडवी यांचे आम्ही शब्द सुमराने करतो आभार व्यक्त करू. त्याचबरोबर आपण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भरपूर मोठा सपोर्ट राहिला खरतर MSCB चे कर्मचारी आमचे गणेशजी चव्हाण दादा इथे उपस्थित आहेत. दादांचाही हेतुचित शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आणि त्याचबरोबर आपण पाहाल आमचे मंडप डेकोरेटर्स अगदी लक्ष्मणजी भोईर अगदी भाऊ इथे उपस्थित आहेत. भाऊचा हेतुचित शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आणि या शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आमचे आयोजक यांना की आपल्या शुभस्य आपण हा शुभ सन्मान संपन्न करा. कदाचित भाऊही नाही आहेत धावपळीमध्ये, तेही करतात निघून गेलेत, परंतु त्यांचाही आम्ही शब्द सुमराने आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर पुढच्या दिशेने वळतोय बक्षीस वितरण सोहळ्याच्या दिशेनं. त्यानंतर पाहत आपण भरपूर सारा गोड आवाज पाहत आपण ज्यांचा सलगचा तुम्ही 5 रात्री ज्यांचा आवाज ऐकला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यावाला ऐकत नाहीये. कारण पाहत आपण प्रकाश भल्ला सरांचा आवाज, काय आवाज पाहत आपण. जवळ मुरबाड वरून त्यांचे 2 तास लागतात यायला आणि 2 तासासाठी आणि एका कॉल वरती आला पाहत आपण. भरत वाघ याने एकच कॉल केला त्यांना आणि एका कॉल वरती त्याने 5 दिवस बुक केले आणि सजासजी असा माणूस कोणी येत नाहीये. मी तर म्हणेन त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. त्यांचा यथोचित मान सन्मान पाहता आपण मुख्य व्यासपीठावरती आमच्या. भरत कैर तर चला सुभाष कांबडी यायचा आहे. सुभाष कांबडी यांनी सुद्धा भरपूर सारी मेहनत घेतली आहे. सुभाष कांबडी यांचाही यथोचित मान सन्मान केला जाईल. यायचा आहे सुभाष कांबडी.
सुभाष कांबळे यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. भरत वाघ यांना विनंती आहे, आपण लगेचच हा सत्कार पार पाडायचा आहे. समीर वाघ यांना विनंती आहे, आपल्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडायचा आहे. छोटा पॅकेट बडा धमाका म्हटलं जातं ना, पडद्यामागचा पाठीमागचा पाहता आपण हिरो तो म्हणजे समीर वाघ. पाहता आपण पाठीमागून भरपूर सारी मेहनत केली आहे समीर वाघने. चला नरेश गांगड, आपण कुठं असाल तर संपर्क साधायचा आहे. नरेश गांगड, नरेश गांगड संपर्क साधायचा आहे. चला बालाराम वाघ सुद्धा पाहता आपण, डीजेचे पाहता आपण, भरपूर सारी बालाराम वाघची मेहनत आहे. चला नरेश गांगड यायचं आहे वरती. पप्पू गांगड, आपण कुठं असाल तर आपण सुद्धा यायचं आहे. आपण पाहू शकतायत हा मुख्यतो इथे यथोचित शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी विनंती करेन आमचे विनायक दादा यांना की आपल्या शुभ आहे आपण नरेश दादांचा शुभ सन्मान करा. नेहमीच तर अगदी भरपूर मोठा सपोर्ट या स्पर्धेसाठी दादांनाही दिला आणि अगदी आपण पाहू शकता त्यांचा यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावरती होतोय. आमचे नरू दादा ज्यांनी तर आमची भरपूर मोठी काळजी घेतली आणि एक्झॅक्टली आपण पाहाल त्यांचाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती होताना आपण पाहाल. स्पर्धेचा निकालही जाहीर झालेला आपण बघतोय आणि एकदा आपण पाहू शकता स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिला वाघेरा संघ. हरिग्राम संघ जो मात्र उपविजेता ठरलेला आपण पाहिला. तिसऱ्या क्रमांकाचा दावेदार भोनोली संघ ठरलेला आपण पाहताय. चौथ्या क्रमांकाचा दावेदार आपण बघाल शिरवली संघ ठरला आणि पाचव्या क्रमांकाचा दावेदार बांधनवाडी आणि सहाव्या क्रमांकाचा दावेदार खडकी संघ ठरलेला आपण पाहतोय आणि सातवा क्रमांक शिळंदवाडी संघाला जात असताना आपण पाहिला. अशा पद्धतीचा निकाल जो या स्पर्धेचा जाहीर झालेला आहे. परंतु तुर्तास आपण मुख्यतः पारितोषिक अगदी या सोहळ्याच्या दिशेने वळण्याच्या अगोदर एक महत्वाचा शुभ सन्मान इथे करतोय. आमचे बाळाराम दादा वाघ यांचाही शुभ सन्मान या व्यासपीठावर होत असताना आपण पाहाल. श्री मलंगड चषक ही स्पर्धा आपण सर्वांनीच एन्जॉय केली आणि आज हे शेवटचे क्षण बाकी राहिलेत. गणेश दादांच्या शुभ आपण हा शुभ सन्मान होताना पाहतोय. सरचे स्वागत आणि मनपूर्वक आभार करताना आम्ही प्रत्येकी व्यक्तीचे इथून व्यक्त करतोय आणि त्याच्यानंतर कोणाचाही जर यथोचित शुभ सन्मान बाकी राहिला असेल तर पुढेच एकदा आम्ही दिलगिरी व्यक्त करून शब्द सुमनाने तर त्यांचे आम्ही स्वागत करू आणि आभार व्यक्त करू. आणि तुर्तास आपण आता मुख्यतः पारितोषिक सोहळ्याच्या दिशेने वळतोय. स्पर्धेमध्ये आपण पाहाल बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर हेही पारितोषिक पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर स्पर्धेचा निकालही जाहीर झालेला आपण बघाल आणि सर्वप्रथम या स्पर्धेतील आपण उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देणार आहोत. एक्झॅक्ट अगोदर आपण प्राइज इथे देणार आहोत म्हणजे ही जी महत्वाची पारितोषिक आहेत ती आपण थोडीशी ठेवतोय. जेव्हा अगदी फर्स्ट प्राइज आणि सेकंड प्राइज राहील तेव्हा आपण खरतर ती पारितोषिक देणार आहोत. चला अगदी या स्पर्धेमध्ये खेळ जबरदस्त राहिला परंतु थोडेसे कमी पडले आपण पाहाल क्वार्टर फायनल्स मध्ये. परंतु स्पर्धेतील एक ट्रॉफी ज्या टीमच्या नावावरती जाती आहे सातव्या क्रमांकाचा दावेदार शिळंदवाडी संघ ठरलेला. चला संपूर्ण शिळंदवाडी क्रिकेट संघ आपण व्यासपीठावरती या आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या या टीमसाठी ज्यांनी तर खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि श्री मलंगड चषकाच्या आपण पाहताय चौथ्या क्रमांकावरती सातव्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती ज्यांनी तर आपलं नाव कोरलंय आणि आकर्षक भव्यदिव्य ट्रॉफी जे इथून दिलं जाईल आणि एकदा पण पाहिले पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय आमचे आदरणीय दिलीप दादा भगत, त्याचबरोबर विनायक दादा कातकरी, समीर दादा वाघ, वामनजी गिरा आणि नंदू दादा कांबळे आणि भरत दादा वाघ आणि नरेश दादा गांगड यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण हे पारितोषिक शिळदवाडी क्रिकेट संघाला द्यायचं आहे. बघा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत अगदी शिळदवाडी संघासाठी ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि या स्पर्धेच्या सातव्या क्रमांकाचा दावेदार हा संघ ठरला आहे. बोला गणपती बाप्पा, बोला हर हर. जरूर आपण पाहाल सातव्या क्रमांकाचं पारितोषिक आपण इथे वितरित केलंय. त्याच्यानंतर आपण पाहतायत सहाव्या क्रमांकाचा दावेदार या स्पर्धेमध्ये आपण बघाल खडकी संघ ज्यांनी आजची रात्र गाजवली आणि सुपर डुपर परफॉर्मन्स करत असताना थोडेसे कमी पडले परंतु ट्रॉफी तर प्रत्येकी गावामध्ये जाण्याचं हे तर प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि खूप दिवसानंतर खडकी टीमची चर्चा आपण पाहिली. या स्पर्धेतील सहावं पारितोषिक जे आपण जात असताना पाहताय खडकी गावामध्ये. चला खडकी संघ आपण या संपूर्ण स्क्वॉड व्यासपीठावरती आणि पारितोषिक आता इथे दिलं जाईल. पूर्ण कमिटी असेल यावरती लक्ष असू द्या. चला गणेश गिरा आपण सुद्धा यायचं आहे. चला अक्षय गिरा यायचा आहे, विशाल गिरा यायचा आहे, सुभाष कांबळे यायचा आहे, अनिल गिरा चला यायचा आहे, सूरज
बोला गणपती बाप्पा, बोला जय श्रीराम, बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. आपण पाहू शकतायत 5व्या क्रमांकाचा मात्र बांधणवाडी संघ ठरलेला आहे. चला संपूर्ण चौथ्या क्रमांकाचा दावेदार जो मात्र इथे शिरवली क्रिकेट संघ राहिलाय. बघा बघता बघता जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये भरपूर सारे संघ होते, पण या स्पर्धेतील तिसरं पारितोषिक जे आपण पाहिलं अगदी बोनोली टीमच्या नावावरती जाते. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत बोनोली क्रिकेट संघासाठी ज्यांनी या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जी आपल्या नावावरती केली आहे. चला बोनोलीकर आपण व्यासपीठावरती या आणि पारितोषिक पुण्यास एकदा इथून वितरित केलं जाईल. चला दिलीप भगत, भरत कै, नंदू कांबळे, त्यानंतर भरत वाघ, सचिन कातकरी, त्यानंतर वामन गिरा, समीर वाघ, गणेश गिरा यायचा आपण सुद्धा. हे महत्वाचं पारितोषिक जे आपण देतोय. थर्ड प्राइज बोनोली टीमला तर इथे दिलं गेलं आणि त्याच्यानंतर आपण पाहताय सेकंड प्राइज आणि फर्स्ट प्राइज हे थोडंसं आपण थांबवतोय. एक्झॅक्ट आपण दुसऱ्या क्रमांकाच्या दिशेने जातोय जिथे फायनल मध्ये पोहोचले, परंतु खेळ थोडासा कमी पडला. परंतु त्यांचं स्वप्न या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी उचलण्याचं उदाहरण आपण पाहताय. या स्पर्धेतील रनरअप संघ जो मात्र ठरलेला आपण बघतायत सध्या हरिग्राम क्रिकेट संघ. चला संपूर्ण हरिग्राम टीमला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, जिथे बक्षीस वितरण आता केलं जातं आणि पारितोषिक ही आकर्षक भव्यदिव्य बाणाची ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन मात्र याही टीमला इथून या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत सन्मानित केलं जाईल. चला पूर्ण कमिटी असेल आणि त्यानंतर योगेश बांधणवाडीचे जावई आहेत, त्यांना विनंती आहे आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावरती. योगेश यायचं आहे, 2 मिनिटं थांबायचं आहे. योगेश यायचं आहे, बांधणवाडीचे जावई पाहता आपण. आणि त्यानंतर पाहता आपण आदरणीय अक्षय शेठ बागडे साहेबांचं आगमन झालं आहे. त्यांच्याही सोबती मात्र पाहता आपण त्यांनाही विनंती आहे दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी द्यायची आहे. बघा अगदी कोणीच कुठे जायचं नाही, कारण चॅम्पियन संघ देखील भरपूर चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं आणि नेहमीच अगदी आपण बघाल चॅम्पियन टीमसाठी कोणीच राहत नसतं. त्यामुळे तुम्हाला सांगण्यात येतं की कुठे जाऊ नका. आपण महत्व आता इथून जी महत्वाची पारितोषिक आपण पाहिलं उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट गोलंदाज आणि सिरीज या पारितोषिकाच्या दिशेने पळतोय. आपण पाहिलं खेळाडू तर भरपूर असंख्य खेळताना आपण पाहिले या स्पर्धेमध्ये, परंतु जर पाहिलं गेलं तर काही खेळाडू अनसक्सेस राहिले आणि त्यामधून जर पाहिलं तर या स्पर्धेतील श्री मलंगड चषकाच्या पहिल्या पर्वामध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक तर पटकावत असताना आपण बघाल, ज्याच्या गोलंदाजीमध्ये अक्षरशः भरपूर वेग आपण पाहिला आणि अगदी 616 प्लेयर्स मधून जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा डिसाईड झालेला आपण बघताय, ज्याच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये गोलंदाजी जबरदस्त राहिली, ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती 11 विकेट प्राप्त केल्या आणि तो खेळाडू आहे आपण पाहतायत खडकी संघाचा सूरज. चला सूरज आपण या बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज सूरज ठरलेला बघायला मिळतोय. पारितोषिक आपण बघतायत एक कूलर आणि त्याचबरोबर एक आकर्षक ट्रॉफी जी मात्र इथं देऊन आपण सूरजला उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देतोय. आणि पारितोषिक आमच्या आदरणीय अक्षयदादा बागडे यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण हे पारितोषिक द्यायचं आहे.
निश्चितच त्याच्याशी आपण आता संवाद साधूया. 2 मिनिटं थांबायचं आहे. पाहतो आपण भरपूर चांगला सामना आणि थोडासा मात्र तुम्ही मागे ठरला जरूर, पण आता तुझ्या या पाहतो आपण कदाचित तू बेस्ट बॉलर ठरला आहे. ही किती ट्रॉफी आहे तुझी बेस्ट बॉलरची? दुसरी. निश्चितच पाहिलं आपण या स्पर्धेमध्ये खेळताना काय अनुभवला? ग्राउंड चांगलं आहे आणि आयोजन पण चांगलं आहे खूप. निश्चितच पाहिलं आपण. हे होते पाहता आपण त्यांना देऊया शुभेच्छा. उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आपण दिलेले आपण बघतायत. खडकी संघाचा सूरज जो या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आपण बघतोय. त्याच्यानंतर आपण पाहाल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आपण देतोय. बघा या स्पर्धेमध्ये असंख्य खेळाडू आपण पाहिले जिथे खेळताना, परंतु ज्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपण करतर भरपूर सारी मेहनत पाहिली आणि ज्याच्या माध्यमातून खेळही भरपूर जबरदस्त राहिला. तब्बल 5 झैल ज्या खेळाडूने करतर पकडले तो खेळाडू आपण पाहाल जरूर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेला आपण बघाल. कोणी चॉईस करू शकेल का या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल? एनीवन गेस? या स्पर्धेतील आपण पाहताय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण बघाल संघ आहे बांधणवाडी आणि बांधणवाडी टीमचा गणेश गिरा ठरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चला गणेश आपण या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ट्रॉफी आणि त्याच्यानंतर महत्वाचे पाहता आपण प्रकाश सर जवळजवळ 10 वर्ष क्रिकेट खेळला नाहीये. 10 वर्षातून हा पहिला सामना खेळला. पहिल्या सामन्यामध्ये भरपूर चांगला कामगिरी राहिली आहे. गणेश अण्णाकर तर आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक देतोय. शुभेच्छा असेल अगदी पुढच्या सीझन साठी देखील आणि तुर्तास अगदी येणार अपकमिंग खेळासाठी देखील. आणि त्याच्यानंतर मुख्य तो पारितोषिक आपण बघाल मॅन ऑफ द सिरीज आणि त्याच्यानंतर उत्कृष्ट बॅटर. मॅन ऑफ द सिरीज आपण थोडीशी थांबवतोय, त्या अगोदर आपण उत्कृष्ट बॅटर हे पारितोषिक देणार आहोत. पारितोषिक आपण पाहताय एक आकर्षक ट्रॉफी आणि एक कूलर. या स्पर्धेमध्ये आपण पाहाल उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक जरूर आपण बघतोय. खेळाडू भरपूर होते, फलंदाजही भरपूर चर्चेत आपण पाहिले, परंतु आपण पाहताय ज्याच्या बॅटमधून करतर अक्षयच्या धावेंचा पाऊस पडला, ज्याच्या बॅटमधून 48 धावा ज्या बनलेला आपण पाहिल्या. आणि जरूर आपण पाहताय या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतायत वाघेरा क्रिकेट संघाचा संतोष ठरलेला आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट बॅटर. चला संतोष या फायनल पर्यंत करतर त्याचा संघ जो मात्र चॅम्पियन ठरलाय आणि त्यातल्या त्यात या स्पर्धेतील उत्कृष्ट बॅटर हे पारितोषिक आता संतोषला दिलं जात आहे. 48 धावेची 72 इनिंग करतर संपूर्ण टोटल या स्पर्धेमध्ये त्यांनी करतर या धावा बनवल्या आणि वामन दादांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आता दिलं जाईल. आणि आता मुख्यतः आपण मालिकावीर पारितोषिक थांबवतोय आणि त्याच्यानंतर चॅम्पियन टीम आपण पाहताय या स्पर्धेमध्ये आपण बघाल तब्बल 50,000 रुपयाचं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी ज्या टीमनं पटकावली आहे तो संघ आपण पाहतात रायगड तालुक्यातील वाघेरा संघ. चला वाघेरा क्रिकेट संघ आपण व्यासपीठावरती या संपूर्ण अगदी आपला स्कॉट घेऊन आणि पारितोषिक इथून दिलं जाईल. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक इथे द्यायचं आहे. श्री मलंगड चषक ही स्पर्धा दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहिली आणि संपूर्ण दोस्ती ग्रुपला मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यायचं. बघा वाईल्ड कार्ड एंट्री या टीमला मिळाली होती आणि त्या संधीचं सोनं त्यांनी करतर केलं. आणि पाहता पाहता या श्री मलंगड चषकाच्या या पहिल्या पर्वाचा चॅम्पियन ठरत असताना आपण बघतायत सध्या तरी वाघेरा टीम चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. आजच्या रात्रीमध्ये करतर सर्वांनाच या टीमने अक्षरशः पराभव